श्रोत्र जिह्वे न चक्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादं न चोपस्थपायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मेनैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मेनैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। हे भगवान, सर्व विघ्न विनाशका तुझा जय जयकार असो. असे वरदान दे की आमच्यामधील कोणतीही गोष्ट तुझ्या कार्यात बाधक होणार नाही. असे वरदान दे की कोणतीही गोष्ट तुझ्या आविष्कारास विलंब होऊ देणार नाही. असे वरदान दे की सर्व घटनांमध्ये आणि प्रत्येक क्षणी तुझीच इच्छा सफल होईल. आम्ही तुझ्या समोर यासाठी उभे आहोत की तुझीच इच्छा आमच्यामध्ये फलद्रूप व्हावी. आमच्या अस्तित्वाच्या अंग प्रत्यंगात, त्याच्या प्रत्येक कृतीत,
त्याच्या सर्वोच्च उंचीपासून ते शरीराच्या लहानात लहान पेशींद्वाराही तुझीच इच्छा कार्यान्वित व्हावी असे वरदान दे की आम्ही तुझ्याशी संपूर्णतया आणि सदा सर्वदा प्रामाणिक राहू. दुसऱ्या कोणत्याही प्रभावाच्या आहारी न जाता पूर्णपणे तुझ्याच प्रभावाखाली आम्ही राहू इच्छितो. असे वरदान दे की आम्ही तुझ्याविषयी एक गाढ आणि तीव्र कृतज्ञता मनात बाळगावयास कधीही विसरणार नाही. असे वरदान दे की प्रत्येक क्षणी देणगी म्हणून तुझ्याकडून आम्हाला ज्या अद्भुत वस्तू मिळतात त्यांचा आम्ही कधीही अपव्यय करणार नाही. असे वरदान दे की आमच्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या कार्यामध्ये तुला सहकार्य देईल आणि सर्व काही तुझ्या साक्षात्कारासाठी सिद्ध होईल. हे परमेश्वरा, सर्व सिद्धिदायका तुझा जय असो. तुझाच विजय होणार याविषयी एक सक्रिय आणि ज्वलंत, अखंड आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर. जय मा. प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. हे माँ तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. सत्य सनातन सतत सचेतन, परा प्रकृति माँ तुम परमेश्वर. नित्य तुम ही आनंदमयी तुम, नित्य तुम ही आनंदमयी तुम. तुम में स्थापित है जगदीश्वर, तुम में स्थापित है जगदीश्वर. हे माँ तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. अगम अपारे अनंत गोचर, ओंकार का तुम ही प्रथम स्वर. अगम अपारे अनंत गोचर, ओंकार का तुम ही प्रथम स्वर. परम शांति चिर मौन तुम ही हो, परम शांति चिर मौन तुम ही हो. तुम अप्राप्य सुंदरतम सुंदर, तुम अप्राप्य सुंदरतम सुंदर. हे माँ तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल, तुम ही शिखर हो. प्रेम सुमन का पराग तुम हो, तपो यज्ञ की आत्म आग हो. अणु अणु में है अंश तुम्हारा, अणु अणु में है अंश तुम्हारा. परम विषय तुम परम राग हो, परम विषय तुम परम राग हो. हे माँ तुम ही
प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो। अर्पण करके तुझको जीवन, धन्य हुआ है मेरा कण कण। अर्पण करके तुझको जीवन, धन्य हुआ है मेरा कण कण। यही प्रार्थना है जननी माँ, यही प्रार्थना है जननी माँ। धरती बने स्वर्गमय पावन, धरती बने स्वर्गमय पावन। हे माँ तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो। नमस्कार. श्री अरविंद व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करते. त्रिदिवसीय व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या दिवशी आपण श्री अरविंदांच्या पूर्ण योगाच्या बाबतीत पुढचा विचार करणार आहोत. अर्थात या 3 दिवसामध्ये पूर्ण योग समजणं ही अगदीच अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आपण श्री अरविंद यांचा पूर्ण योग आणि मानवी जीवन या व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा इथे जमलेलो आहोत. कालच्या व्याख्यानात आपण बघितलेलं होतं की पूर्ण योगाच्या पूर्वी कोणते कोणते योग प्रचलित होते. त्यापैकी जे पारंपरिक गोष्टी होत्या त्या आपण बघितल्या होत्या आणि काही भाग सोडले होते. त्याच्यातले हे जे योग आहेत, हठयोग, राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, हे श्री अरविंदांनी पूर्ण योग निर्माण करण्याच्या पूर्वीचे प्रचलित असे योग मार्ग आहेत. त्यांचं तत्वज्ञान आहे, त्यांच्या तत्वज्ञानाला अनुरूप असं आचरण आहे, त्यांचे नियम आहेत, त्यांचे सिद्धांत आहेत. सगळेच्या सगळे आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्मतेने बारकावेने समजून घ्यायची नाही, पण तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. याच्यासाठी आवश्यक आहे की ह्या सगळ्यांचा, ज्याला आपण निचोड म्हणतो, सगळ्यांमधलं जे चांगलं आहे, उत्तम आहे, ते सगळं एकत्रित करून त्याच्यावर अतिशय सूक्ष्म अध्ययन करून, साधना करून, विचार करून श्री अरविंदांच्या पूर्ण योगाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की हे सगळे योग जिथं थांबतात, संपतात, तिथे श्री अरविंदांचा पूर्ण योग सुरू होतो. यांच्या शेवटच्या टप्प्यापासून पुढल्या टप्प्यावर, जसं आपण म्हणतो की एक पिढी संपते तेव्हा दुसरी पिढी ही त्या पिढीच्या खांद्यावर उभी असते. जसं एक ती दौड असते ज्याच्यामध्ये 4-5 लोक एकत्र, रिले रेस ज्याला म्हणतो, की 4-5 लोक एकत्र धावतात. एका ठराविक टप्प्यापर्यंत तो एक धावक असतो, तो घेऊन जातो, मशाल घेऊन जातो आणि त्या टप्प्यापाशी उभा असलेला ती मशाल घेऊन तिथून पुढे जातो, सुरुवातीपासून सुरुवात करत नाही. असं करत या सगळ्या योगांच्या ज्या मशाली आहेत त्या सगळ्या शेवटच्या मशालीच्या पुढच्या टप्प्यापासून सुरुवात केलेली आहे. अर्थात या योगांमध्ये, योगमार्गांमध्ये आधीचा हा, नंतरचा तो, असले काही प्रकार नाही आहेत. पण जे योग आपण बघितले त्याच्यामध्ये हठयोग हा तांत्रिक योगाच्या संदर्भातल्या सारखा भाग आहे. हा नाथ संप्रदायाने प्रचलित केलेला हा हठयोग. या हठयोगाची काही वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे योगी बचेंद्रनाथ हे नाथ संप्रदायामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचून जे कार्य केलेलं आहे, त्यामुळे हे आता प्रचलन झालेलं आहे. याची सर्वात महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे योगासन, प्राणायाम, बंध, नाद अनुसंधान, हे ओंकार साधना, मुद्रा, नेती धवती,
ह्या सगळ्यांच्या कार्याने, ह्या सगळ्यांच्या आधाराने आपल्या शरीरावर विविध प्रक्रिया करून, त्या शरीराला लवचिक करून, त्या शरीराच्या वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये त्याला जास्तीत जास्त काळ ठेवून प्रकृतीशी म्हणजे निसर्गाशी तादात्म्य पाहून आपल्या सगळ्या षटचक्रांचं भेदन करणं, म्हणजेच त्या सर्व षटचक्रांना कार्यान्वित करणं, हे या हठयोगाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करून ती सहस्रार चक्रापर्यंत नेणं. मूलाधारापाशी एक वेटोळ करून बसलेली असते आणि मग त्याच्यानंतर ती अशी एसच्या आकाराने दोन बाजूनी पुढे जाते आणि आपल्या कुंडलिनी शक्ती जागृत करणं ही एक महत्वाची प्रक्रिया हठयोगांमध्ये असते. आपल्या शरीरात मूलाधार चक्रापाशी कुंडलिनी वेटोळ घालून बसलेली असते, ती जागृत करायची, तिला ऊर्ध्व दिशेने यायला लावायचं, त्याची प्रक्रिया करायची आणि ती ऊर्ध्व दिशेने आपल्या शरीरामध्ये वरवर चढत येते, प्रत्येक चक्राचं भेदन करत येते आणि ती आपल्या माथ्यावर आपल्या टाळूपाशी असलेल्या सहस्रार चक्रापाशी पोहोचते आणि तिथलं अमृत प्राशन करते. अशी ही एक साधना आहे. हठ याच्यातच त्याचा अर्थ आहे. ह आणि ठ म्हणजे सूर्यचंद्र, सूर्यनाडी चंद्रनाडी नाडी या दोघांच्या योगाने सुषुम्नेच्या साह्याने हे वर ही कुंडलिनी जागृत होत जाते. कबीरांचं जे भजन आहे झिनी झिनी दिनी चदरिया, याच्यामध्ये या सगळ्या नाथ सांप्रदायिक तत्वज्ञानाचं किंवा त्याच्या सगळ्या क्रियांचं शास्त्रीय वर्णन त्यांनी एका भजनामध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे. ते आपण अनेकदा ऐकलं असेलच, त्याची इथं आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. हठयोगाच्या नंतर जो अत्यंत महत्वाचा योग आहे, स्वामी विवेकानंदांनी ज्याचा अत्यंत पुरस्कार केलेला आहे, असा योग म्हणजे राजयोग. आता हा राजयोग काय आहे तर पातंजली योगाला राजयोगाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. पातंजल मुनींनी सांगितलं, पतंजलींनी सांगितलेला जो पातंजली योग आहे तो राजयोग म्हटलं जातो आणि या राजयोगाशी आपण सगळे परिचित आहोत, कारण बहुतेक या सगळ्या आपण सध्याच्या घटकेला या सगळ्या यौगिक क्रियांपैकी बऱ्याचशा क्रिया करत असतो. आपण योगासनांसाठी जात असतो, आपण योगाच्या संदर्भातल्या परीक्षा देत असतो. आजकाल तर विद्यापीठामध्ये सुद्धा हा योग अंतर्भूत केलेला आहे अभ्यासक्रमामध्ये. तर याच्या सगळ्या जे अष्टांग साधन आहे ते आपल्याला माहित आहे. यम, नियम, ध्यान, धारणा, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, प्रत्याहार आणि समाधी, ही याची 8 अंग आहेत. यापैकी योगासन आणि प्राणायाम आणि ध्यान या 3 गोष्टी बहुतेक आज सर्व परिचित आहेत, सुपरिचित आहेत आणि अनेकांनी या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे जसं हठयोगामध्ये शरीराच्या सुदृढतेवर किंवा शरीराच्या सुव्यवस्थेवर, शरीराच्या हालचालींवर आणि शरीरातल्या गोष्टींवर लक्ष दिलेलं आहे, पातंजली योगामध्ये शरीराबरोबर मनाचाही विचार केलेला आहे. म्हणून मी काल म्हटलं की हे मानसशास्त्र आहे पातंजली योग हे असं झालेलं आहे. याचं कारण तिथे त्या मनाचा विचार केलाय. नुसता मनाचाच विचार केला नाही, कर्माचा पण विचार केलाय. योगा कर्मसु कौशलम ही त्यांची व्याख्या आहे. चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग, ही सुद्धा याच योग मार्गाची व्याख्या आहे. म्हणजे तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञान योगाचं या पातंजली योगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णित केलेलं गेलं आहे. आणि केवळ शरीराचाच नव्हे तर मनाचा, आत्म्याचा, या सगळ्यांचा सुरेख योग या पातंजली योगामध्ये एकत्रित झालेला आहे. आणि म्हणूनच बहुतेक स्वामी विवेकानंदांनी त्याला राजयोगाचा दर्जा दिलेला आहे. त्याच्या पुढचा जो योग आहे तो प्रकाशाचा योग, ज्ञान प्रकाशाचा योग. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दऱ्याखोऱ्यातून आहे प्रकाश प्रकाश. ज्ञानयोग जो प्रकाशाकडे घेऊन जातो. तमसोमा ज्योतिर्गमय ज्याच्यासाठी म्हणतो असा हा ज्ञानयोग आहे. मग हे ज्ञान कुठलं ज्ञान आहे
कसं ज्ञान प्राप्त करतो मनुष्य? तर सर्वप्रथम तो भौतिक ज्ञान प्राप्त करत असतो, या विश्वाबद्दलचं ज्ञान प्राप्त करतो, या जगाबद्दलचं, या सगळ्या गोष्टींबद्दलचं ज्ञान प्राप्त करतो. आणि हे जे तो ज्ञान प्राप्त करतो ते त्याने किती उच्चतर, आज आपण हा उच्चतम सुद्धा म्हणू शकतो, ज्ञान प्राप्त केलेलं आहे, याचा पुरावा की आज आपण सगळ्या ठिकाणी बसून हे सगळं अगदी ऐकू शकतो आहे, जिथे की दोन व्यक्ती सुद्धा एकमेकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हजारो लोक एकमेकांच्या संपर्कात या एका माध्यमातून येतात आहे. हे भौतिक ज्ञानाच्या विकासाचंच एक मोठं द्योतक आहे, लक्षण आहे. त्याच्यानंतर ईश्वराचं ज्ञान, या भौतिकतेच्या पलीकडे जाऊन जी कोणती शक्ती आहे त्या शक्तीचं ज्ञान करून घेणं हा ईश्वराच्या ज्ञानाचा भाग आहे. ज्ञानयोगामध्ये त्याच्या पुढची पायरी ही ईश्वराच्या ज्ञानाची आहे. आणि ईश्वराचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान ब्रह्मज्ञानाशी जोडलं जातं. ब्रह्मज्ञान, अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म म्हणजे काय, नेमकं ब्रह्माचं तत्वज्ञान काय आहे, हे सगळं पुढच्या ज्ञानामध्ये प्राप्त होतं. आणि त्याची सर्वात शेवटची पायरी आहे आत्मज्ञान. आत्मज्ञान प्राप्त करणं म्हणजे स्वस्वरूप जाणून घेणं. नो दाय सेल्फ ही जी कन्सेप्ट आहे, स्वतःला ओळखा, स्वतःला समजून घ्या. पिंडी ते ब्रह्मांडी जे तुमच्यात आहे तेच सगळीकडे आहे. तुम्ही स्वतःला समजून घेतलं, स्वतःला जाणून घेतलं तर निश्चितपणे तुम्ही जगाला समजू शकता, जगाला जाणून घेऊ शकता. सगळं तत्व हे समजू शकतं, कारण की ते स्वतःला समजून घेणं आवश्यक आहे. एक सुरेख ओळ आहे की प्राणी अपने रब से पूछे, विचारतोय की आपल्या परमेश्वराला की मी तुला कसं ओळखू रे बाबा, तर ते म्हणतात की पहिले तू प्रथम स्वतःला, तू स्वतःला जाणून घेतलंस, स्वतःचं मन जाणून घेतलंस की तू आपोआप मला जाणून शकशील, मला समजू शकशील. कारण की तो आपल्यातच आहे. हृदयस्थ नारायण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, हा जो भाग आहे हा याच्यासाठी म्हटलं गेलेलं आहे. हे आत्मज्ञान, हे ज्ञानयोग, ज्ञानाचं शेवटलं टोक आहे. सस्वरूप जाणणं, स्वप्रकाश जाणणं, हे ज्ञानाचं, ज्ञानयोगाचं उच्चतर असं टोक आहे. परंतु पूर्णयोग इथेही थांबत नाही. स्वतःला जाणून घेतल्याने, परमेश्वराला जाणून घेतल्याने, ब्रह्म म्हणजे काय हे जाणून घेतल्याने, किंवा भौतिकातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्याने सुद्धा मनुष्य पूर्णपणे ज्ञानी होत नाही, किंवा पूर्णयोग तिथं थांबत नाही. कारण की श्री अरविंदांना असं वाटतं की नुसतं स्वतःला जाणून घेऊन उपयोग नाही, तर आपण स्वतःचं जे स्वरूप जाणून घेतलेलं आहे ते सर्व विश्वात व्यापक झालं पाहिजे. आपण विश्वरूप व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी इथून पुढची पायरी पूर्णयोगासाठी पुन्हा सुरू होते. त्याच्यानंतरचा पुढचा योग म्हणजे कर्मयोग. सगळ्यांना परिचित असलेलं गीतेमध्ये वर्णित कर्मयोग. गीता रहस्यातून लोकमान्य टिळकांनी ज्याचं उद्घाटन केलं असा हा कर्मयोग. मग या कर्मयोगाची काय वैशिष्ट्य आहे, काय आहे कर्म करायचं म्हणजे? कर्म म्हणजे नेमकं काय, या शब्दाची व्याख्या करायची म्हणजे आपल्याला दिवसभर नुसतं या शब्दावर बोलायला लागेल, इतकी ती व्यापक आणि विस्तृत अशी संज्ञा आहे कर्म म्हणजे. आणि हे जे कर्म आहे, हे कर्म वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळं वेगळं दिसतं. म्हणजे कर्म माझं म्हणून कपाळाला हात लावणारं कर्म हे नाही, हे कर्म वेगळं. आपण साधारणतः या आध्यात्मिकतेच्या दृष्टीनं विचार करायला गेलो तर कशाला आपण कर्म म्हणू, काय समजू आपण की व्यक्ती अध्यात्माकडे गेलेली आहे? एक महत्वाची गोष्ट आहे की एक साधारण समजूत असते की अध्यात्माकडे वळलं हा काहीतरी एक आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे, कुठेतरी एकापर्यंत जायचं, मग त्याच्यानंतर हा आता मला अध्यात्माकडे वळायचं आहे. तर ते असं नसतं, परंतु असंच समजलं जातं. आणि म्हणून मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, कर्मयोगाची वैशिष्ट्य घ्यायला पाहायला गेलो आपण तर लक्षात येतं की पूजा, प्रार्थना, उपासना, पोथी वाचपायचे, पुराण श्रवण करायचं आहे, तीर्थयात्रा करायची आहे, व्रतवैकल्य करायचे आहे, देवदर्शन आहे, ह्या सगळ्यांना कर्म म्हटलं जातं. आध्यात्मिक कर्म, धार्मिक कर्म, धार्मिक कृत्य.
आणि मग ही कृत्य करणारी व्यक्ती अध्यात्माकडे वळली आहे, खूप धार्मिक झाली आहे असं म्हटलं जातं. ही कर्माची सर्वसामान्य याच्यातली व्याख्या. ज्या वेळेला यज्ञ संस्कृती अस्तित्वात होती तेव्हा कर्म म्हणजे यज्ञ कर्म, प्रत्येक गोष्ट यज्ञाच्या दृष्टीने बघितली जात होती. आणि ही जी यज्ञ कर्म आहेत ती कशी आहेत, किती प्रकारची आहे, कोणत्या प्रकारची आहे, हे सगळं गीतेमध्ये वर्णित आहे. सगळ्या प्रकारची कर्म सांगितले, सगळे यज्ञ सांगितले आहेत आणि सगळी कर्म सांगितली आहेत. त्यामुळे यज्ञ संस्कृतीचं जे वैशिष्ट्य होतं त्याच्यात कर्म मार्ग म्हणजे यज्ञ कर्म, कर्म करणे म्हणजे यज्ञ कर्म करणे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो यज्ञ होता. अर्थात तो अत्यंत वेगवेगळ्या पातळीवर होता, त्याची उकल अतिशय वेगळी होती. जी आपण समजतो तशी एक कुंड पेटवला आणि त्याच्याभोवती 4 लोक बसले आहेत आणि ते स्वाहा स्वाहा म्हणतात आणि तो यज्ञ करतात, असा यज्ञ नाही. आपण जे श्री अरविंदांचं जेव्हा वेद रहस्य अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की यज्ञीय कर्म म्हणजे काय, यज्ञ कर्म म्हणजे काय. अर्थात तो विषय आपण सध्या बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर पुढच्या कर्माकडे वळूया, ज्याला कर्तव्य कर्म म्हटलं जातं, जे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. विमोहत्या मुनी कर्मफलाचा सिद्ध होई पार्थ. मोह टाळ आणि सिद्ध. विमोह. खूप सुंदर उदाहरणं आपल्याला गीतेमध्ये या सगळ्याची माहिती. त्यामुळे हे कर्तव्य कर्म सुद्धा आपल्याला गीतेतलं माहित आहे. शिवाय याच्या पलीकडे म्हणजे इथे पूर्ण योग नाही थांबत, यज्ञ कर्मापाशी थांबत नाही, पूजा उपासना पोथी वाचन कर्तव्य ह्या सगळ्यांपाशी नाही थांबत, कर्तव्य कर्मापाशी सुद्धा नाही थांबत. नैमित्तिक आणि नित्य कर्तव्य अशी सुद्धा थांबत नाहीये. तर हा योग पुढे जाऊन नित्य कर्माला योग म्हणतोय. श्री अरविंदांनी पूर्ण योगाच्या ज्या सगळ्या विविध गोष्टी सांगितल्या आहेत त्यातलं नित्य कर्म हा योग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण करत असलेला प्रत्येक कर्म हा योग आहे. आपण पुढे जसं जसं बघू पूर्ण योगाच्या संदर्भातलं तसं आपण हा सुद्धा भाग बघूया. तर कर्मयोगाचा हा भाग जो आहे, कर्तव्य कर्म करणं आणि फलाची इच्छा न ठेवणं किंवा फळाचा विचार न करणं. इच्छा न ठेवणं नाही म्हणायचं, पण विचार न करणं, कारण की ते फळ मिळणारच आहे. तुम्ही कर्म चांगली करा वाईट करा त्याचं फळ मिळणारच आहे. कर्मफळ म्हणजे काय? कर्मफळ म्हणजे अशी गोष्ट की जी गोष्ट आपण एकदा काही ठराविक पैसे जाऊन बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट इतक्या इतक्या वर्षाकडे ठेवलेले आहेत. असे ठेवले आहेत म्हटलं की तितकी वर्ष झाल्यानंतर व्याजाचं कट ते पैसे आपल्याला मिळणारच आहेत काही झालं तरी. म्हणजे सब्जेक्ट टू कंडिशन ती बँकच बुडली किंवा आपण मध्ये आपल्या ठेवी काढून घेतल्या तर गोष्ट वेगळी, नाही तर मग ते मिळणारच आहे. हा जो आहे हा कर्म एक फल आहे ते की जे मिळणारच आहे, त्याची चिंता आपण करायची गरज नाही आहे. एखादी गोष्ट येणारच आहे. आपण जेव्हा उपहारगृहात जातो आणि तिथे बसल्यानंतर अमुक वस्तूंची ऑर्डर देतो त्या वेटरला, त्यावेळेला ते येणारच आहे आपल्या समोर, हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा आपण विचार नाही करत बसत की ते बरोबर असेल का, अमुक असेल का, येईल का, किती वेळात येईल, काय होईल, हा विचार जसा आपण करत नाही तसा आपण जे प्रत्येक कर्म करत असतो त्याचा विचार करायची गरज नाहीये. हा तो कर्मफल आहे. ह्यातला हा कर्मफलाची आसक्ती सोडणं म्हणण्यापेक्षा ती नच ठेवणं हे पूर्ण योगामध्ये आलेलं आहे. आणखी आपण पाहिला होता त्याच्या पूर्ण योगाच्या ह्याच्यामध्ये की भक्ती योग हा एक योग आहे. आता पुन्हा प्रश्न आहे की आपण भक्ती कशाला म्हणायचं? पूजेला भक्ती म्हणायचं, प्रार्थनेला भक्ती म्हणायचं, सामूहिक प्रार्थना करतो, अमुक धर्माची उपासना करतो त्याला भक्ती म्हणायचं, जप करतो, ध्यान करतो त्याला भक्ती म्हणायचं, की नुसतं परमेश्वरापाशी हात जोडून उभं राहतो, 2 हस्तक आणि 3रं मस्तक याच्या पलीकडे आम्ही परमेश्वराला काही अर्पण करू शकत नाही असं म्हणतो त्याला भक्ती म्हणायची. कशाला म्हणायचं? अत्यंत सगळ्याच्या सगळे प्रश्नचिन्ह या भक्तीसाठी उभे आहेत. पूर्ण योगामध्ये या भक्तीचा सुद्धा अर्थ श्री अरविंदांनी अतिशय सुरेख उलगडून सांगितलेला. त्यामुळे आता आपण असं बघूया की नेमका पूर्ण योग काय. पूर्ण योगाचं हे श्री अरविंदांचं कमळ, त्यांचं प्रतीक. पूर्ण योग अन्य योगांपासून, इतर योगांपासून वेगळे कसे आहेत ते बघूया. आता आपण बघितलं की हे सगळे जे योग आहे याच्यातलं जे चांगलं आहे, उत्तम आहे, ते सगळं वेचून घेऊन त्याच्यातनं उत्तम असा पूर्ण योग निर्माण झालेला आहे.
हा पूर्ण योग आहे म्हणजे नेमकं काय आहे? की सर्वात महत्वाची गोष्ट की याच्या उद्देशात खूप मोठा फरक आहे. अन्य योगांचं आणि पूर्ण योगाचं असं जर वेगळेपण दाखवायचं झालं तर पहिलं वेगळेपण हे आहे की यांच्या उद्देशातच फरक आहे. अन्य सर्व योग मार्गामध्ये परमेश्वर प्राप्ती किंवा मुक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकणं, मोक्ष मुक्ती हे त्याचे अंतिम उद्दिष्ट आहेत. आणि हा मार्ग पूर्ण योगामध्ये केवळ हा एकमेव मार्ग किंवा हा एकमेव उद्देश लक्षात ठेवून पूर्ण योगाची निर्मिती झालेली नाहीये. हा एक सर्वात महत्वाचा, ज्याला आपण म्हणतो की सर्वात महत्वाचा आणि सर्वात लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे. दुसरं आणखी फरक असा आहे की अन्य योगांमध्ये स्वतः व्यक्ती स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी प्रयत्न करते. जे साधक असतात ते स्वतःला उच्च कोटीपर्यंत, अंतिम सत्यापर्यंत, परमेश्वरापर्यंत नेतात आणि त्या परमेश्वराच्या चरणी लीन झाल्यानंतर तिथून ते पुन्हा परत येण्याचा विचार करत नाहीत. तिथेच राहे मना तिथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. तुका म्हणे बाप केशवा, नको सोडूया विठ्ठल. सोडू नकोस, तिथेच राहा, ते चरण पकडून राहा, तिथे पूर्णपणे रत होऊन राहा, लीन होऊन राहा. आणि या योगामध्ये महत्वाची गोष्ट पूर्ण योगात आहे की विश्व कल्याण करण्यासाठी तिथे पोचल्यानंतर परमेश्वराचे पाय धरून बसायचं नाही, तर त्याला विनंती करून सन्मानपूर्वक इतरांच्या कल्याणासाठी खाली आणायचे. अतिमानसिक चेतना सक्रिय करणं. अतिमानस म्हणजे काय हे हळूहळू आपण बघूच पुढे. ही चेतना सक्रिय करणं हा एक महत्वाचा भाग, ही महत्वाची क्रिया, ही महत्वाची अभिव्यक्ती या योगाची आहे. आणि हे जे आहे अतिमानसिक अवरोहण, परमेश्वराला पृथ्वीवर घेऊन येणं सगळ्यांच्या कल्याणासाठी, याला अवरोहण म्हटलंय. आरोह आणि अवरोह. आरोह वर जाणे, अवरोह म्हणजे खाली येणे. आरोहण वर चढणे, अवरोहण खाली येणे. आधी वर जायचं आणि मग खाली यायचं. जसं आपण म्हटलं होतं की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वर जाते, ढगांच्या रूपामध्ये काही वेळ तिथे स्थित असते आणि त्यानंतर सर्वांच्या कल्याणासाठी ते मेघ वर्षतात. पुन्हा खाली येऊन ते पाणी अनंत हस्ते दिलं जातं. कितीतरी काळपर्यंत त्या वर्षलेले जे मेघ आहेत त्यांनी जे पाणी दिलेलं आहे ते मानवाला पुरत राहतं, मनुष्याला पुरत राहतं. हा एक महत्वाचा भाग आहे. ते कार्य करायचंय. आणि हे अवरोहण, आरोहण तर होऊन जातं, सोपं नाहीच, अर्थात काहीच सोपं नाही या योग मार्गामध्ये, पण आरोहण होऊन जातं. अनेक लोक तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. पण त्या सिद्धीसह परत येणं, त्या शक्तीसह पुन्हा परत येणं लोक कल्याणासाठी, हे आध्यात्मिक साहसिक कार्य असं श्री अरविंदांनी त्यांना म्हटलेलं आहे. कारण की ते खूप कठीण, कष्टाचं आणि साहसाचं कार्य आहे. मग नेमकं काय आहे पूर्ण योग म्हणजे? काय कल्पना आहे पूर्ण योगाची? कुठे रचना कशी आहे त्याची? संकल्पना काय आहे? तर ही एक उत्क्रांती आहे. पूर्ण योग ही एक उत्क्रांती आहे आणि ही आध्यात्मिक उत्क्रांती आहे. आध्यात्मिक विकासाचा हा आजच्या क्षणी असलेला पुढचा टप्पा आहे. आजपर्यंत या क्षेत्रामध्ये जी काही क्रांती झाली, जो विकास झाला, जो मनुष्य पुढे गेला, त्याच्यामध्ये आतापर्यंत वरपर्यंत पोचलेला हा टप्पा आहे पूर्ण योग. या पूर्ण योगाच्या रचनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे चैतन्य, चेतना. आणि ते चैतन्य म्हणजे कुठलं चैतन्य? तर आपल्यामध्ये असलेलं चैतन्य, वैश्विक चैतन्य आणि संपूर्ण प्राणी मात्रात असलेलं चैतन्य. श्री अरविंदांचं असं म्हणणं आहे की या ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या सगळ्या निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा चैतन्य आहे. अतिमानसिक शक्तीचं अवतरण झाल्यानंतर त्या सगळ्या व्यक्तींचं ते चैतन्य त्या वस्तूंचं चैतन्य व्यक्त होईल आणि हे व्यक्त करण्याचं कार्य करायचं आहे. म्हणून मग त्यांनी
चैतन्याचे विविध लोक, कुठे असते ही चेतना, कुठे राहते. जसे लोक आपले त्रिलोक आहेत ना, स्वर्ग मृत्यू पाताळ, हे आपण जे 3 लोक करतोय. काही ठिकाणी 7 लोक कल्पना केलेली आहे अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये, काही ठिकाणी 9 लोकांची कल्पना केलेली आहे. तसे मग हे चैतन्याचे लोक कोणते कोणते आहेत. आणि ह्या चैतन्याची सगळ्या विश्वावर जी सत्ता आहे, या विश्वावर जे चैतन्य सगळीकडे पसरून भरून उरलेलं आहे, तर ते चैतन्य कुठे कुठे असतं, कोणत्या कोणत्या ठिकाणी ह्याची सत्ता असते, ते या योगामध्ये व्यक्त केलेलं आहे. पुढलं, त्या चैतन्य ते कसं आहे, त्याची श्रेणी कशी, म्हणजे त्याचा प्रकार काय आहे, कशा पद्धतीचा आहे. काही ठिकाणी हे असंघटित चैतन्य आहे, काही ठिकाणी व्यक्त झालेलं आहे, स्पष्ट झालेलं चैतन्य आहे, काही ठिकाणी ते दडलेलं, झाकून राहिलेलं सुषुप्त असं चैतन्य आहे. आणि हे सगळं चैतन्य बाहेर काढण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी, अभिव्यक्त करण्यासाठी, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी त्या चैतन्याची जी सत्ता आहे, ती सत्ता स्पष्टपणे या योगामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि ही सत्ता एक आंतरिक आहे आणि दुसरी बाह्य आहे. आंतरिक सत्ता आणि बाह्य सत्ता. प्रत्येक गोष्टीची 2 प्रकारांची सत्ता असतात. आपली आपल्या स्वतःवर सुद्धा एक आंतरिक सत्ता असते, एक बाह्य सत्ता असते. बाह्य सत्तेने आपल्याला जे कोणी म्हणतील त्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीने, त्या अनुशासनाने, त्या शिस्तीने आपण वागत असतो. सभास्थानी गेल्यानंतर अमुक वेळा जायचं, इथे बसायचं, या खुर्चीवर बसायचं, सभा संपेपर्यंत उठायचं नाही वगैरे, हे सगळी बाह्य सत्ता झाली आपल्यावर. परंतु ह्या बाह्य सत्तेपेक्षा मला मनातून पूर्ण वेळ थांबायचं आहे. आम्ही जे काय ऐकतो ते आम्हाला आवडतं आहे, म्हणून आम्ही जेव्हा थांबतो तेव्हा ती आंतरिक सत्ता असते. अशी आपली स्वतःची स्वतःवर सुद्धा आंतरिक सत्ता आहे, बाह्य सत्ता आहे. तर मग ह्या चैतन्याचे कुठे आहे, काय आहे, किती प्रकारांनी आणि कशा प्रकारांनी आहे, हे आपण आता थोडंसं समजून घेऊया. प्रकाशासारखी असलेली ही चैतन्याची सत्ता, सर्वात पहिली सत्ता या सजीव सृष्टीवर जर कोणती असेल तर ती सृष्टीच्या सजीवांच्या, चेतन सजीवांच्या, ज्यांच्यामध्ये चैतना आहे, चैतन्य आहे, अशा सजीवांच्या मनावर ही पहिली सत्ता आहे. मग दुसरी सत्ता आहे ती त्यांच्या प्राणावर आहे, मन प्राण. तिसरी सत्ता जी आहे ती आणखी आहे की याच्या व्यतिरिक्त ही मन आणि प्राण ही आपल्याला मन जरी दाखवता नाही आलं तरी प्राणांवर असलेली चैतन्याची सत्ता आपल्याला दिसते. कधी कधी मनावरची सुद्धा दिसते. प्राणावर असलेली चैतन्याची सत्ता म्हणजे आपलं जे शरीर आहे, प्राणिक सत्ता, ही चैतन्याची सत्ता आपण डोळ्यांनी बघू शकतो. एखाद्या अपघातामध्ये जर एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्याच्या पायावर काही दुखापत झाली, इजा झाली, तर त्याच्या पायातली शक्ती गेलेली असते. ती चैतन्याची सत्ता तिथे नाहीये. अर्धांगवायूचा झटका येतो ज्यावेळेला, त्यावेळेला पक्षाघाताने जे आजारी असतात, आपल्या डोळ्यासमोर दिसतं की त्यांचा हात आहे, पाय आहे, पण त्याची हालचाल ते करू शकत नाहीये, कारण की त्या शरीरावरची चैतन्याची सत्ता निघून गेलेली आहे. अपघातामध्ये डोक्याला मार लागला, मेंदूला मार लागला म्हणून स्मृती जाते, आठवत नाही. काही वेगळे वेगळे विचार माणसाच्या मनात येतात, किंवा अनेक आजार आजकाल आहेत ज्यांची नावं सुद्धा या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतील. ती सत्ता आहे, ती मनावरची, बुद्धीवरची चैतन्याची सत्ता आहे. ती सत्ता नष्ट झाल्याचं आहे. तिसरी आणखी एक सत्ता आहे सर्वात महत्वाची, ती केंद्रीय सत्ता आहे. मन, शरीर, प्राणिक सत्ता आणि मानसिक सत्ता ह्याच्यापेक्षा वेगळी अशी एक केंद्रीय सत्ता आहे. आणि त्या सत्ती कशावर आहे? ती 2 घटकांची सत्ता आपल्यावर आहे. त्या 2 घटकांची आपल्यावर सत्ता आहे. त्यातला पहिला घटक आहे जीवात्मन. हे म्हणजे काय आपण पुन्हा व्यवस्थित समजावून घेणार आहोत. जीवात्मन म्हणजे काय, आणि दुसरा आहे चैत्य पुरुष. ह्या दोन्ही संकल्पना अत्यंत महत्वाच्या आहे. त्या वेगळ्या पद्धतीने आपण समजून घेणारच आहे. ज्या मनावर सत्ता आहे ती सुद्धा, आपलं मन जेव्हा ऊर्ध्व गतीने जाऊ लागतं, ऊर्ध्व शक्तिशाली व्हायला लागतं, प्रगती करायला लागतं, तेव्हा आपलं मन उंच उंच जात जातं. त्याची सत्ता जी उच्चतर होत जाते ती अशाच प्रकाराने जाते की आपलं आताचं मन आहे त्याच्यापेक्षा एक वरचं मन, ज्याला उच्चतर म्हटलंय, त्याच्या पुढचं जे मन आहे ते प्रदीप्त मन आहे. त्याच्या पुढच्या मनाला अंतर्भास, नंतर अधिमन, अतिमन,
अशा या मनातल्या चैतन्याच्या सत्ता विकसित व्हायला लागतात. त्या आपल्याला चैतन्याकडे घेऊन जायला लागतात आणि अंतिमतः ती सत्ता चैतन्याची जी आहे त्याच्यामध्ये मिसळतात. म्हणजे आपलं मन हे चेतन त्या चैतन्याशी एकरूप होतं. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आपला जसा सगळ्यांचं मिळून एखाद्याचं मन एकत्र झालेलं आहे तसं आपलं मन त्या जेव्हा वैश्विक चैतन्याशी एकरूप होतं तेव्हा त्या चैतन्याची सत्ता जी आहे ती आपल्या मनाने पूर्णपणे आत्मसात केलेली सत्ता असते. ती जशी शरीर आहे मनाची तशी प्राणिक सत्ता पण आहे. जे प्राण आहेत त्या प्राणांची सत्ता आहे ती सुद्धा वेगवेगळ्या ह्याच्यात आहे. एक मानसिक आहे. दुसरी जी सत्ता आहे ती भावनात्मक आहे. त्याच्या पुढची सत्ता केंद्रीय सत्ता आहे आणि मग अत्यंत निम्न अशी सत्ता आहे. तर ह्या चैतन्याच्या ज्या सत्ता आहेत त्यापैकी आपलं सामान्य मन, व्यावहारिक मन, या धरातलावर असलेलं मन आणि निम्न प्राणिक सत्ता या दोघांची मिळून तिसरी भौतिक सत्ता निर्माण झाली. म्हणजे चैतन्याच्या ज्या सत्तेची जी स्थानं आहेत ती ज्या जागा आहेत त्यांची क्षेत्र आहेत अधिकाराची. ते पहिलं क्षेत्र मन आहे, दुसरं क्षेत्र प्राण आहे, तिसरं क्षेत्र भौतिक सत्ता आहे आणि केंद्रीय सत्ता आहे आणि मन प्राणाच्या निम्न सत्तेला भौतिक सत्ता म्हणतात. किंवा आपण असं उलट म्हणूया की पहिली भौतिक सत्ता आहे जी मन आणि प्राण यांच्या व्यावहारिक धरातलावर या व्यावहारिक पातळीवर असतं. त्यानंतर जे असतं ते केंद्रीय सत्ता असते जी आपल्या अंतरात्म्याची सत्ता आहे. त्या ज्याला जीवात्मा आणि चैत्य पुरुष असं म्हटलंय. या प्रत्येक सत्तेचा आपण वेगळा वेगळा विचार करूया. मनुष्य सगळ्या विश्वातून येणाऱ्या सुंदर सगळ्या गोष्टींना स्वीकारण्यासाठी तत्पर असलेला आध्यात्मिक वृत्तीचा जो मनुष्य आहे तो मनुष्य आणि त्याचे प्राण म्हणजे त्याची प्राणिक सत्ता आहे. ही प्राणिक सत्ता जी आपण मगाशी बघितली त्यातला जो पहिला भाग आहे तो प्राणिक सत्तेचा सर्वात पहिला भाग आहे तो मानसिक आहे. आणि ही जी मानसिक सत्ता आहे आपल्या शरीरामध्ये तिच्या सत्तेचं स्थान हे आपल्या गळ्यापासून हृदयापर्यंत असतं. आणि ही सत्ता काय करते आपल्याकडनं? विचार, बोलणं, भावना, कामना आणि वासना हे व्यक्त करण्याचं कार्य, अभिव्यक्त करण्याचं, त्याला शब्द देण्याचं किंवा त्याला रूप देण्याचं जे कार्य आहे हे ही मानसिक सत्ता आपल्याकडनं करून घेत असते. ती आपल्या शरीरामध्ये आपल्या गळ्यापासून आपल्या हृदयामध्ये असते. नंतरचे जे प्राण आहेत ते आहेत भावनात्मक प्राण, भावनिक प्राण, भावात्मक प्राण काही म्हणू शकतो आपण. हे प्राण आपल्या हृदयात असतात. ही प्राणसत्ता जी आहे ती आपल्या हृदयात स्थित आहे. म्हणजे समोरच्या बाजूने जे हृदयस्थान आहे तिथे ही भावात्मक सत्ता स्थित आहे आणि त्याच हृदयाच्या बाजूला पाठीमागे अगदी बरोबर मागे पाठीचा जो भाग आपला आहे त्या ठिकाणी चैत्य पुरुषाची सत्ता स्थित आहे. ही काय करते? हे भावात्मक प्राण जे आहेत हे भावात्मक प्राण प्रेम, आनंद, घृणा, दुःख या सगळ्याचं निवासस्थान आहे. हे जे आहे हे त्यांचं निवासस्थान आहे आणि ह्या निवासस्थानाचं जी अभिव्यक्ती करण्याचं कार्य, ते अभिव्यक्ती देण्याचं कार्य आहे ते चैत्य पुरुष करत असतो. त्याच्या पाठीमागे राहून कार्यप्रवण करत असतो आणि त्याला त्या प्राण्याला कार्यान्वित करण्याचं कार्य हा चैत्य पुरुष करत असतो. पुढची सत्ता आहे केंद्रीय प्राण. प्राणातला आपण पुढचा भाग पाहिला होता केंद्रीय प्राण, मध्यवर्ती प्राण. ते कुठे आहेत? तर ते आपल्या हृदयापासून नाभीपर्यंत आहेत. केंद्रीय प्राण जो आपला आहे, मुख्य प्राण जो मध्यवर्ती प्राण आहे तो आपल्या हृदयापासून नाभीपर्यंत आहे. आणि हा जो प्राण आहे किंवा ही जी प्राणिक शक्ती आहे, ही जी प्राणिक सत्ता आहे ती सर्वात शक्तिशाली आहे. सर्वात जास्त शक्तिशाली असल्यामुळे प्राण्यांमध्ये असलेली लालसा, मनोकामना, प्रतिक्रिया हे सगळं त्याच्यात निर्माण होतं. हे त्याचं ते स्थान आहे. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट बेंबीच्या देठापासून ते
कारण ती शक्ती तिथं आहे, ती शक्ती कार्यान्वित होते, ती शक्ती कार्य करते आणि आपल्या दैनंदिन गरजांची व्यवस्था करण्याचं कार्य हे करत असते. आपल्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करण्याचं कार्य करते. मनामध्ये कधी कुठे भीती असेल तर ती तिथे निर्माण होते, आकर्षण निर्माण होतं, एकमेकांच्या प्रती आकर्षण निर्माण होणं, एक दडपण, वैफल्य, या सगळ्या प्राणिक ऊर्जा आहेत. म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत किंवा वृत्ती आहेत, ज्याला आपण सर्वसामान्य मानसिक मनोवृत्ती म्हणतो, त्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या सामान्य व्यावहारिक वृत्ती निर्माण करण्याचं कार्य ही ऊर्जा देत असते. या ऊर्जेला प्राणिक ऊर्जा असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यानंतरचे जे स्थान आहे त्या सत्तेचं, त्याला आपण निम्न प्राण म्हटलेलं आहे. ते नाभीच्या खालच्या भागामध्ये वसती करून असतात. हे जे निम्न प्राण आहे तिथे असणारे ते खालच्या प्रदेशात असल्यामुळे दैनंदिन जीवनातला अधिकतर भाग यांच्याशी संबंधित असतो. आपल्या शरीराच्या सर्व क्रिया, वासना, इच्छा, दुःख होणं, दंभ निर्माण होणं, कोणी स्तुती केली की बरं वाटणं, एखाद्या वेळेस कशाची तरी लबाडी करावीशी वाटणं, लोकेशणा, द्रव्येषणा, या सगळ्या ज्या भावना आहेत, ज्या अत्यंत व्यावहारिक पातळीच्या भावना आहेत, त्या भावनांमध्ये मनुष्य वाहवत गेला की तो प्रवाहाबरोबर वाहवत गेला, प्रवाह पतित झाला असं आपण म्हणू. किंवा षड्रिपू जे आहेत आपले, ते सगळे या ठिकाणी निवास करतात असं म्हणायला हरकत नाही. अशी ही प्राणिक सत्ता आहे आपल्या शरीरात, तिची ही स्थान आहे, तिचे हे लोक आहेत, राहण्याची जागा आहे, ही त्यांची प्राणिक सत्तेचं हे एक महत्वाचं ठिकाण आहे. म्हणून मानसिक प्राण जे आहेत, हे मानसिक प्राण सर्वश्रेष्ठ प्राण आहेत, हे विचार करतात आणि त्याप्रमाणे आपण कार्यप्रमाण होत असतो. मग ही जी अशी सत्ता आहे तशी मनाची पण सत्ता आहे. प्राणावरची सत्ता पाहून प्राणसत्ता पाहिली. प्राणाच्या ठिकाणी राहणारं चैतन्य कोणत्या कोणत्या ठिकाणी असतं, म्हणजे प्राणिक सत्ता काय आहे ते पाहिलं. आता मनाच्या ठिकाणी राहणारं जे चैतन्य आहे ते कुठे कुठे आहे आणि ते कशा पद्धतीने कार्यान्वित होतं, हे वर घेऊन जाणार आहे. ऊर्ध्वगामी असं चैतन्य आहे आणि हे वर नेणारं चैतन्य आपल्याला उच्चतर अनुभूती देऊ शकतं. ही जी उच्चतर अनुमती देणारे जे आहे ते मन सामान्य मनापेक्षा वर जाणार आहे. एक आपलं सामान्य मन असतं, व्यवहारी मन असतं, जे व्यवहारी मन आपल्याला या जगामध्ये वावरायला मदत करतं. सगळ्या जगाचे जे सर्वसामान्य आपले व्यवहार चालले असतात हे या मनाने चालले असतात. दुसरं मन असतं जे उच्चतर मन असतं. हे उच्चतर मन आपल्याला पुढे न्यायचं काम करतं, आध्यात्मिकतेकडे अग्रसर करण्याचं काम हे उच्चतर मन करत असतं. त्याच्यानंतरचं प्रदीप्त मन, हे ज्याला आपण अंतर्मन उजळून निघालेलं आहे असं म्हणू. अंतर्मनामध्ये काहीतरी नवीन गोष्ट निर्माण झालेली आहे किंवा आपल्याच अंतरंगातली ज्योत प्रदीप्त झाली आहे. अंतरीचा ज्ञानदीप असं जे मी वर्णन केलं होतं ते हे प्रदीप्त मन आहे. त्याच्यानंतरचं जे मन आहे ते मन, त्याला अंतर्भास म्हटलं आहे. अंतर्भास म्हणजे काय, तर जेव्हा ऊर्ध्व अवरोहण करणारं जे मन असतं ते प्रत्येक टप्प्यावर आणखी आणखी विकसित होत जातं आणि या अंतर्भासाच्या ठिकाणी आध्यात्मिक अनुभूती, अनेक आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होतात. आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक सिद्धी, अनेक सिद्धी असतात त्या अध्यात्माच्या क्षेत्रात लोकांना प्राप्त होतात. या सिद्धींची सुरुवात या मनामध्ये होते, संकल्पना या मनात निर्माण होते, सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता इथे निर्माण होते आणि अधिमनामध्ये या सिद्धी प्राप्त होतात. आणखी मन ते पुढे विकसित झालं की त्याच्यामध्ये अधिमनामध्ये संकल्प प्राप्त होतात, सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे सिद्धीचा संकल्प अंतर्भासामध्ये होतो, अधिमनामध्ये त्या सिद्धी प्राप्त होतात आणि जे अतिमन आहे हे अत्यंत शेवटच्या पायरीवर पोहोचलेलं मन आहे, जे अतिमानसाशी निगडित आहे. एकच पायरी अतिमानसाच्या पूर्वी राहिलेली आहे, त्याच्या अगदी जवळ पोहोचलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी ते अतिमानस असेल. प्रत्यक्षात हे मन, याचे वेगळे वेगळे भाग आहेत. हे जसं आपण म्हणतो हे थोडंसं ज्याला काय म्हणतो तात्विक विवेचन झालं.
किंवा हे थोडंसं असं विवेचन झालं की ज्या विवेचनाचे शब्द आपल्याला खूप जवळचे नाहीत, पण आपल्याला जवळचे असलेल्या शब्दात सुद्धा मनाचं विवेचन श्री अरविंदांनी पूर्ण योगात केलेलं आहे. त्यातलं सर्वात पहिलं मन त्यांनी सांगितलेलं आहे चिंतनशील मन. अधिमन आणि अतिमन हे आपलं चिंतनशील मन असतं. या मनामध्ये विकार पेक्षा विचार निर्माण होतात. विकार निर्माण होण्यापेक्षा या मनामध्ये विचार निर्माण होतात आणि हे जे विचार असतात हे विचार आपल्याला कार्यप्रवण करतात. आपल्याला परिचित असलेला शब्द आहे तो म्हणजे आपलं चिंतनशील मन. चिंतन मनन करणं हा शब्द आपल्याला माहिती आहे. हे जे चिंतनशील मन आहे हे आपल्या शरीरात उच्चतर मन असतं. अधिमन आणि अतिमन जे आत्मप्रदीप्त होतं, ज्याच्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, असं मन आहे. इथे विचार निर्माण होतात, ते आपल्याला कार्यान्वित करता येतात आणि जितके चांगले उत्तम विचार निर्माण होतील तितकं आपलं पुढचं कार्य उत्तम होत असतं. म्हणून हे चिंतनशील मन अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचं जे मन आहे ते गत्यात्मक मन आहे. त्या विचारांना गती देण्याचं कार्य, त्या विचारांना चालना देण्याचं कार्य, त्या विचारांप्रमाणे आपल्याकडनं काम करून घेण्याचं कार्य किंवा त्या विचारांप्रमाणे आपलं आचरण घडवण्याचं कार्य जे आहे ते हे गत्यात्मक मन करत असतं. त्यांना गती असते, त्यांना स्वतःची ऊर्जा असते आणि ते जे विचार आहेत ती ऊर्जा आणि बुद्धी आपलं मन हे करत असतं. असंख्य त्या मनाच्या आटे, असंख्य गोष्टी आहेत. त्यातली बुद्धी हा एक सर्वात महत्वाचा भाग आहे. हिंदीचे कवी जयशंकर प्रसाद यांनी बुद्धीचं वर्णन करताना तिचं सौंदर्याचं वर्णन, बुद्धी ही त्रिकल्पना केली स्त्री रूपामध्ये आणि सौंदर्याचं वर्णन करत असताना त्यांनी एक सुंदर सुरेख ओळी वापरली आहे. बिखरी अलके ज्यों तर्कजाल. कुरळे केस तिच्या चेहऱ्याभोवती विखुरलेले होते, जणू काही तर्कजाल. बुद्धी ही तर्कजालाशी इतकी निगडीत आहे, वेगळे वेगळे तर्क वितर्क करत असते, कधी कधी कुतर्क सुद्धा करते, तो भाग वेगळा. पण हे तर्कजाल जे आहे ते जणू काही त्या बुद्धी नावाच्या स्त्रीचे, तिला इडा म्हटलेलं आहे त्यांनी, त्या स्त्रीचे हे कुरळे कुंतल आहेत जे तिच्या मुखाची शोभा वाढवत आहेत. असं हे ते गत्यात्मक मन आहे. आणि याशिवाय हे अप्रदीप्त मन आणि अंतर्भास, थोडाफार अंतर्भास, बऱ्यापैकी प्रदीप्त मन आणि उच्चतर मन, या तिघांच्या साह्याने हे गत्यात्मक मन कार्य करत असतं. आणि नंतरच जे एक मन आहे आपलं ते भौतिक मन आहे. भौतिक पातळीवर जे आपलं मन व्यवहार करत असतं, भूक लागणे, तहान लागणे, कोणाशी तरी वादविवाद करणे, चर्चा करणे, कोणाला काही समजून सांगणे, कोणाचं काही ऐकून घेणे वगैरे, हे सगळे जे मानसिक व्यवहार आहे, स्मृती, आठवण राहणे, विसरणे, हे सगळे जे व्यवहार आहेत, हे सगळे व्यवहार आपलं भौतिक मन करत असतं. आणि ही मानसिक सत्ता आहे, मनावर असलेली चैतन्याची सत्ता आहे. ती सत्ता विकसित करत 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 अधिमानसापर्यंत न्यायची आहे आणि ते कार्य आपल्याला पूर्ण योगाच्या द्वारे करायचं आहे, असं श्री अरविंदांचं म्हणणं आहे. अधिमानसापर्यंत नेऊन पुन्हा थांबायचं नाहीये, पुन्हा ती परत घेऊन यायची आहे सत्ता. आणि मग हे सगळं करत असताना ही जी सत्ता परत आणायची आहे त्याच्यासाठी मग जास्तीत जास्त कोण कार्यप्रवण होऊ शकतं, तर त्याच्यासाठी आपल्यात असलेली केंद्रीय सत्ता, जसं मी म्हटलं प्राणिक सत्ता आणि मानसिक सत्ता, या दोन्ही सत्ता आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहेत, आपण समजू शकतो. परंतु आपल्याजवळ आणखी एक केंद्रीय सत्ता असते, आणखी एक मोठी सत्ता असते, सर्वात महत्वाची सत्ता असते. आणि ही केंद्रीय सत्ता सर्व कार्यान्वित करत असते, सर्व कार्य या केंद्रीय सत्तेमुळे होत असतात. आणि म्हणून ही केंद्रीय सत्ता काय आहे हे समजून घेऊ आपण. जणू काही कोणी आपल्या पाठीशी उभं आहे अशी कल्पना केलेली. पाठीशी कोणी आपल्या मदतीला, म्हणजे आपल्याला सतत सावरायला किंवा आपल्याला उत्तेजना द्यायला, प्रोत्साहित करायला कोणीतरी पाठीशी उभं आहे, ती ही केंद्रीय सत्ता आहे. आणि ही केंद्रीय सत्ता जी आहे ती केंद्रीय सत्तेचे दोन विभाग आहेत. एक पहिला विभाग आहे जीवात्मन. जीवात्मन म्हणजे काय?
ज्याला स्फुल्लिंग आत्मा, इंग्रजीमध्ये स्पार्क सोल म्हणायचं, तो स्फुल्लिंग आत्मा, स्पिरिट असं म्हटलं जातं, ते जीवात्मा म्हणजे ते तत्व, जे चैतन्य, जो जीव आपण घेऊन आलो आहे, परमात्म्याचा अंश म्हणून, ब्रह्माचा अंश म्हणून आपण जे जीव आपल्यामध्ये घेऊन आलेले, जे चैतन्य घेऊन आले, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, ते म्हणजे जीवात्मा, स्पिरिट आपल्यातलं. हे जे स्पिरिट आहे, हे स्पिरिट स्वयंभू आहे, हे जन्मत नाही, अभिव्यक्तीच्या पल्ल्याड आहे, जन्म मरण जरायुक्त आहे आणि सगळ्या अवस्थांच्या पलीकडे. तम देह त्रयातीता, तम अवस्था त्रयातीता, तम काल त्रयातीता, या सगळ्या सत्यांच्या पलीकडे असणारं हे आहे, म्हणजे हे शिवतत्व आहे. शिवोहम असं म्हणून आपण ज्याची ओळख करून घेतो, स्वतःला करून द्यायचा प्रयत्न करतो, किंवा आपण शिवोहम आहे असं म्हणायचा प्रयत्न करतो, ते हे शिवतत्व आहे. आणि हे जे शिवतत्व आहे, हे वास करतंय. कुठे वास करतंय? तर आपल्या शरीर, मन आणि प्राण इथे वास करतंय, जे आपण आता बघितलं. शरीर, मन आणि प्राण या तिन्ही ठिकाणी वास करणारा जीवात्मन म्हणजे शिवतत्व आहे, हे स्पिरिट आहे. आणि हे जे शरीर, मन आणि प्राण आहे, ह्या सगळ्या आपल्या बाह्य प्रकृती आहेत. आंतरिक मन आहे आणि आंतरिक प्राण आहे. याच्या पाठीमागे जे दिसणारं शरीर, जाणवणारं मन आणि जिवंत असण्यासाठी दिसत असलेली आपल्या शरीराची जी चैतन्य रूप हालचाल म्हणजे जे प्राण आहेत, यांच्या पलीकडे सुद्धा या आपल्या शरीराच्या पाठीमागे एक बाह्य प्रकृती आहे, जी आपल्याला दिसत नाही. एक आंतरिक मन आहे, ज्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही सहजासहजी. आणि आंतरिक प्राण पण आहेत, जे त्याच्याही आतमध्ये आहेत, जे आत खोल खोल आपल्या शरीराची परिक्रमा करायला निघालो तर गुहेत गेल्यासारखं आपण गेलो तर आपल्याला त्या कुठेतरी दिसतील. आणि ह्या सगळ्यांच्या पाठीशी चैत्य पुरुष आहे. तर म्हटलं पाठीशी उभा असलेल्या व्यक्तीची कल्पना केली तर हा चैत्य पुरुष आहे. मग हा चैत्य पुरुष म्हटलेला आहे त्याला. तर हा चैत्य पुरुष म्हणजे काय? तर या शिवात्म तत्वाला शक्ती आणि सामर्थ्य देण्याचं कार्य करणारा तो चैत्य पुरुष आहे. मन, प्राण आणि शरीर यांचा विकास होतच असतो तो. आणि तो जेव्हा होत असतो तेव्हा तो विकास क्रमात ज्या अंतरात्म्याच्यामुळे हा विकास केला जातो, साकार केला जातो, तो चैत्य पुरुष आहे. त्याला चैत्य पुरुष म्हणायचं. मन, प्राण, शरीराला प्रथमतः तो आधार देतो, पुढे व्हायला मदत करतो, त्याला विकसित व्हायला, शक्तिमान व्हायला सामर्थ्य देतो, प्रोत्साहन देतो. पण तो जर जास्त शक्तिमान व्हायला लागला किंवा चुकीच्या दिशेने जायला लागला, जास्त त्याच्यातल्या शक्तींचा दुरुपयोग करायला लागला, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सुद्धा हा चैत्य पुरुष करतो. तसं पाहिलं तर स्पार्क सोल म्हणजे स्फुल्लिंग आत्मा, चैत्य पुरुष या एकाच परमार्थाची भिन्न रूप आहेत. परंतु चैत्य पुरुष हा कार्यरत आहे, कार्यप्रवण आहे. आणि स्फुल्लिंग जो आहे आपल्यातला जो आत्मा आहे, तत्व आहे, ते कार्य नाही करू शकत. मनुष्य अभिव्यक्तीसाठी चैत्य पुरुषावर अवलंबून असतो. त्यांनी हात दिला तर अभिव्यक्ती करता येते. आणि जेव्हा हा चैत्य पुरुष आपल्यातला जो चैत्य पुरुष आहे, ज्याची कल्पना केलेली आहे, जे अमूर्त आहे, त्याची जी कल्पना केलेली आहे, साधनेच्या साह्याने जेव्हा आपण त्याचा विकास करतो, म्हणजे आत्म्याचा विकास करणं आणि अंतरात्म्याचा विकास करणं, मनाचा विकास करणं, अंतर्मनाचा विकास करणं, ह्याच्यासारखं जे जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे या चैत्य पुरुषाचा अंतरात्म्याच्या विकासाबरोबर विकास होत असतो.
आणि तो साधनेमुळे त्याचा विकास करून ज्या वेळेला तो आपल्यावर शासन करायला लागतो, जेव्हा तो शासक होतो तेव्हा मनुष्य परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो. जे आपण म्हणतो नर करणी करे तो नर का नारायण हो जाय, तर हे जी करणी करायचं काम आहे हे चैत्य पुरुषाच्या अख्यात्यारीत आहे. आपण चैत्य पुरुष आपल्याला परमेश्वर सन्मुख करतो आणि आपलं परमेश्वरामध्ये रूपांतरण करतो. रूपांतरणाची प्रक्रिया ही पूर्ण योगामधली सर्वात महत्वाची सर्वात मोठी प्रक्रिया आहे, जी अतिमानसाच्या संकल्पनेतनं श्री अरविंदांनी व्यक्त केली. हे रूपांतरण आहे. अतिमानसिक शक्तीमध्ये मनुष्याचं झालेलं रूपांतरण आहे. नेमकं काय म्हणायचं आहे श्री अरविंदांना? त्यांचं असं म्हणणं की वेदांमध्ये ऋतचित या शब्दात वर्णित असलेली सत्य चेतना म्हणजे अतिमानस. ऋत म्हणजे सत्य, चेत म्हणजे चेतना. ऋतचेत, ऋतचित असं ज्याला म्हटलेलं आहे त्या सत्य चेतनाला ते अतिमानस असं म्हणतात. मग जेव्हा आपण चित्त म्हणतो, सत्यचित्त म्हणतो, ऋत म्हणजे सत्य आणि चित्त म्हणजे सतचित अशी जोडी जेव्हा राहतो तेव्हा सत्यचित आणि आनंद हा शब्द तयार होतो. मग अतिमानस म्हणजे सच्चित आनंद आहे का? सतचित आणि आनंद आहे का? अतिमानस आणि सच्चित आनंद म्हणजे काय? अतिमानस हे तत्व आहे. विश्वाची अभिव्यक्ती आणि उत्पत्ती ज्या तत्वामुळे झालेली आहे ते तत्व आहे. आणि हे अतिमानसिक तत्व असल्यामुळे ते विश्वातीत असं नाही, तर अतिमानसिक हा लोक आहे, ही जागा आहे, हे स्थान आहे. तो जर नसता तर ते विश्वामध्ये अवतरित झालंच नसतं. कुठल्या तरी लोकातून आपण कल्पना करतो की परग्रहावरनं लोक आपल्याकडे येतात, तशासारखा कुठल्या तरी लोकातून कुठल्या तरी ठिकाणाहून कोणीतरी आपल्याकडे येऊ शकतं. जेव्हा कुठून तरी येत आहे तेव्हा त्याचं कुठलं तरी असण्याचं स्थान असलंच पाहिजे. म्हणून अतिमानसाचं स्थान आहे. अतिमानस हा एक लोक आहे आणि ही अतिमानसिक शक्ती आपल्या भूतलावर अवतरित होते. ही सत्य चेतना आहे आणि ही अशी चेतना आहे की या चेतनेमुळेच परमेश्वर हे जाणू शकतो, तत्व आणि सत्ता जाणू शकतो. कारण आपण ज्याला परमेश्वर म्हणतो, परब्रह्म म्हणतो, ते जर तत्वच आहे, त्याच्यातनं काही निर्माणच होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा या विश्वाची उत्पत्ती निर्मिती झालेली आहे. तर मग या विश्वाची उत्पत्ती आणि निर्मिती कशी झालेली आहे, काय झालेली आहे आणि त्याच्यावर आपली सत्ता काय आहे, सत्ता काय आहे, हे परमेश्वराला सुद्धा या अतिमानसिक तत्वाच्यामुळेच समजतं, अतिमानस तत्वामुळेच समजतं. मग ते अतिमानस पृथ्वीवर येऊ शकतं का? आणायचंच आहे. तीच पूर्ण योगाची साधना आहे, त्याच्यासाठीच धडपड आहे, त्याच्यासाठीच सगळं काही करायचं आहे. तर येऊ शकतं, कारण की पृथ्वी हे क्रमिक विकासाचं भौतिक क्षेत्र आहे. मुळातच पृथ्वी हे विकासाचं क्षेत्र आहे. पृथ्वीवरच विकास होऊ शकतो, पृथ्वीवरच मनुष्य प्राणी सजीव सृष्टी विकसित होऊ शकते आणि भौतिक विकास आहे. आपण अगदी सुरुवातीला पाहिलं की पृथ्वीवर सृष्टी कशी निर्माण झाली, जडजीव कसा निर्माण झाला, प्राणतत्व कसं निर्माण झालं आणि ही सृष्टी कशी संघटित झाली आणि भौतिक विकासक्रम कसा कसा पुढे जात गेला. त्याची विरुक्ती करायची आज आवश्यकताच नाही, आपण ते बघितलेलं आहे व्यवस्थितपणे. मग हा विकास जो भौतिक विकास आहे, हा भौतिक विकास मानसिक स्तरावर जाऊन किंवा आत्मिक स्तरावर जाऊन त्याच्याही पुढे अंतरात्म्याच्या स्तरावर जाऊन अतिमानसात विकसित व्हायला पाहिजे. हा अतिमानसाच्या विकसनाचा भाग आहे. आपलं मन जेव्हा सत्याचा शोध घेतो, आपलं मन सत्य शोधायला सुरुवात करतं, त्यावेळी ते शोधत आहे, कारण की जे सत्य आहे ते त्याला माहित नाही, ते अज्ञानी आहे. मन हे अज्ञान आहे म्हणून. आणि अतिमानस ही ते सत्य आहे, ती सत्य चेतना आहे, ते स्वतःच परमेश्वर आहे, स्वतः प्रदर्शित झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे आणि ती स्वतः शक्ती आहे. ज्याप्रमाणे ज्योत ही स्वतः शक्ती आहे, स्वप्रकाश असते,
ज्योत लावल्याबरोबर प्रकाश आपोआप येतो. ज्योत प्रज्वलित झाल्याबरोबर प्रकाश आपोआप येतो आणि त्या प्रकाशामध्ये सर्व जग उजळून नेलं जातं. आपण असं म्हणतो की अंधकार नष्ट करायला प्रकाशाला काही करावंच लागत नाही. त्याला स्वतःला कष्ट नाही घ्यावं लागत. प्रकाशाला की अंधार आपोआपच नष्ट होतो. प्रकाशाचा अभाव आहे म्हणून अंधार आहे. ज्या वेळेला प्रकाश येतो त्यावेळेला तो अंधकार आपोआपच नष्ट झालेला असतो. त्यामुळे अतिमानसिक विकास हा त्या ज्योतीचा प्रकाश आहे, जो प्रकाश सर्व भूतलावर आणणं आणि या प्रकाशानं, या आनंदानं तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे अशी कामना करणं हे मुळात पूर्णयोगाचा महत्वाचा भाग आहे. आता या प्रकाशासाठी किंवा कशासाठी तरी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या परिचयाच्या असलेल्या त्रिविध शक्ती आहेत. 3 वेगवेगळ्या शक्ती आपल्याला माहित आहेत, परिचित आहेत. त्यातली एक शक्ती म्हणजे परमेश्वर. परमेश्वर आपण जाणतो, परमेश्वर आपल्याला माहिती आहे, परमेश्वराचा विचार आपण करत असतो. दुसरी शक्ती आहे देवगण आणि तिसरी शक्ती आहे भागवत शक्ती. या वेगवेगळ्या शक्ती आहेत आणि त्या आपल्यावर कार्य करत असतात. या शक्तींचं कार्य सतत सुरू असतं. त्यापैकी जो परमेश्वर आहे त्याची 3 रूप आहेत. आपल्याला समजून घेण्यासाठी हे समजून घ्यायचं आहे की ही 3 रूप कोणती आहेत की एक वैश्व पुरुष आहे, विश्वाचा हे करणारा एक पुरुष आहे. दुसरा आत्मा आहे, ही नावं परिचयाची आहेत. आणि तिसरा जो आहे विश्वातीत सत्ता असणारं हे त्याचं रूप आहे. परमेश्वराची 3 रूप आहे. एक विश्व पुरुषाचा म्हणजे संपूर्ण विश्व ह्या तो एक परमेश्वर आहे. तर एक पूर्णपणे एक तोच तो पुरुष म्हणजेच परमेश्वर आहे. तेच सगळं तोच आहे. जे श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं होतं त्या विराट रूपाची ती संकल्पना आहे. आत्मा आपल्यात असतो, आपल्याशी परिचित असलेला शब्द आहे. आणि विश्वातीत सत्ता म्हणजे जी साक्षी भावानी या सगळ्याकडे बघत असते ती सत्ता. देवगण हे प्रत्येक लोकात असतात. ब्रह्मा, विष्णू आणि शिव किंवा ब्रह्मा, विष्णू, महेश ही नावं आपल्याला पुराण देवतांच्या रूपाने परिचित आहे. मग आता भागवत शक्ती म्हणजे काय? तिसरी शक्ती, एक परमेश्वराची शक्ती, दुसरी देवगणांची शक्ती, तिसरी शक्तीची आहे ती भागवत शक्ती आहे. भागवत म्हणजे कसली शक्ती? भगवानाची शक्ती ती भागवत शक्ती. त्याच्यापैकी काही शक्ती अदृश्य असतात, आपल्या आसपास वावरत असतात, आपल्यावर कार्य करत असतात, आपल्याला समजत नाही, दिसत नाही. त्यातल्या काही चांगल्या असतात आणि काही वाईट सुद्धा असतात. त्या शक्तींचा प्रभाव आपल्यावर जाणता अजाणता, कळत न कळत किंवा हेतुपुरस्सर सुद्धा येत असतो, पडत असतो. आपण त्या शक्तींच्या अधीन होऊन जात असतो. नंतरची शक्ती आहे ती भगवती शक्ती आहे. शक्ती स्वतः, भगवती म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे फक्त शक्ती हेच तिला म्हणता येईल, कारण कुठलंही कार्य शक्तीशिवाय होत नाही. एक वस्तू इथून तिथे उचलून ठेवायची त्याच्यामागे शक्ती आहे. एक शब्द बोलायचा तर त्याच्यामागे केवढी शक्ती आहे, ती भगवती शक्ती. आणि तिसरी शक्ती आहे ती भागवत कृपेची शक्ती आहे. परमेश्वराच्या कृपेची शक्ती फार मोठी शक्ती आहे. भगवत कृपेची शक्ती ही फार मोठी शक्ती आहे. या त्रिविध शक्तींच्या साह्याने पूर्णयोग पुढे जातो. तो अतिमानसापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे या 3ही शक्तींच्या साह्याने होत असतो. आणि हा प्रवास प्रकाशाकडे जाणारा प्रवास आहे. आपल्या आत्माला उच्च ठिकाणी घेऊन जाणारा प्रवास आहे. आणि जेव्हा हे असं होईल, ज्या वेळेला हा प्रवास पूर्ण होईल, अनेकांचा प्रवास पूर्ण होईल, त्या वेळेला काय होईल? श्री अरविंदांना असं वाटतं की दैवी गुणांचा प्रभाव वाढेल. या संपूर्ण सृष्टीवर, या जगतात दैवी गुण वाढतील. आणि दैवी गुण वाढले की आपोआप आसुरी, राक्षसी, पैशाचिक या सगळ्या प्रवृत्ती नष्ट होतील, क्षीण होतील, शक्तीच्या दुर्बल होतील. आणि मग सर्वात मोठं महत्तर असं, अधिकाधिक जास्त विशाल विस्तृत असं सामंजस्य निर्माण होईल, एकत्व प्रस्थापित होईल आणि जगातलं दुःख नष्ट होईल. त्यासाठीच हे सगळे प्रयत्न, त्यासाठीच ही आध्यात्मिक वाटचाल आणि त्यासाठीच आपल्या देशातल्या, विदेशातल्या किंवा आणखी या सृष्टीच्या पाठीवरच्या अनेक विचारवंतांनी प्रयत्न केले, प्रयास केले प्रकाशाकडे जाण्याचे, जीवन समृद्ध करण्याचे,
मानवाचं जीवन सुखी करण्याचे आणि त्याला जास्तीत जास्त आनंदात ठेवण्याचे. आणि म्हणून मग ही कामना केली की आमचं जीवन कायम तेजोमय हो, आमचे सगळ्यांचे विचार सुवर्णमय हो, सुवर्णासारखे हो, सगळा संसार सगळं विश्व ज्ञानमय हो आणि सगळं विश्व मंगलमय हो, सगळीकडे मांगल्य भरून राहावं, सगळीकडचं मांगल्य नाही. नेत्रा सदा मांगल्य आम्हा दिसावे ही प्रार्थना आहे की आम्हाला नेहमी मांगल्य दिसावं, चांगलंच दिसावं आणि आम्हाला चांगलंच ऐकू यावं, ही जी प्रार्थना आहे. ओम भद्रम कर्णे विष्णुयाम देवा, ही प्रार्थना इथे सफल होते आहे. आज आपण इथे थांबूया आणि उद्या याच्या पुढचा भाग पूर्ण करू. धन्यवाद.